नमस्कार मित्रांनो, आज आपण प्रधानमंत्री आवास योजनेविषयी माहिती बघणार आहोत। मग PMAY म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना म्हणजे काय, प्रधानमंत्री आवास योजना चालू आहे की नाही, PM आवास योजनेसाठी अर्ज कसा करायचा, त्यासाठी कागदपत्र कोणकोणते लागणार आहेत, तसेच या PM आवास योजनेचे फायदे काय आहेत, अर्ज करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यावा आणि अर्ज प्रक्रिया कशी करावी याविषयी आपण सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील। तर मित्रांनो, स्वतःचे घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते, मात्र अनेक वेळा महागाईमुळे हे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही। अनेक वेळा लोक कर्ज घेऊन जमीन खरेदी करतात पण घर बांधू शकत नाही। अशा स्थितीत जवळच स्वतःचे घर असावे असे स्वप्न आपण बघत असतो। मग यासाठी PM आवास योजना राबवली जात आहे। या योजनेच्या माध्यमातून लाखो लोकांनी स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे। या योजनेअंतर्गत शासनाकडून लाभार्थ्यांना कायमस्वरूपी घरे बांधण्यासाठी आर्थिक मदत केली जाते। तुम्ही अद्याप कायमस्वरूपी घर बांधले नसेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। PM आवास योजना म्हणजे काय, तर 1 जून 2015 रोजी सुरू करण्यात आलेली आहे। PM आवास योजना शहरी तसेच ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करून भारतातील घरांची कमतरता दूर करण्याचे उद्दिष्ट ठेवते। त्याचे 2 घटक आहेत, PMAY शहरी आणि PMAY ग्रामीण। त्यांच्या औपचारिकपणे प्रधानमंत्री आवास योजना शहरी आणि प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण म्हणून ओळखले जाते। मग प्रधानमंत्री आवास योजना चालू आहे की नाही, तर केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना चालू आहे की नाही, तर मित्रांनो, केंद्र सरकारने PMAY च्या दोन्ही कार्यक्रमाची वैधता 31 डिसेंबर 2024 पर्यंत वाढवली आहे। 2021 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने 2.95 कोटी घरे बांधण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी PMAY ग्रामीण कार्यक्रमाची वैधता 31 मार्च 2024 पर्यंत वाढवली आहे। मग PMAYG यासाठीची जी पूर्वीची अंतिम मुदत 31 मार्च 2021 होती, त्याप्रमाणे ऑगस्ट 2022 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने PMAY शहरी योजनेला आधीच्या मार्च 2022 च्या अंतिम मुदतीच्या तुलनेत डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, आवास योजनेअंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांना लाभ मिळतो, मात्र या योजनेसाठी अर्ज करताना काळजी घेणे आवश्यक आहे। अर्जदाराने काही चूक केली तर त्याचा अर्ज फेटाळला जातो। मग PM आवास योजनेसाठी पात्रता काय आहेत, जर अर्जदार योजनेसाठी अर्ज करत असेल तर त्याला स्वतःचे घर नसावे, कुटुंबातील कोणत्याही सदस्याला सरकारी नोकरी नसावी, जर त्याला ही योजनेचा लाभ मिळणार नाही, मग कुटुंबातील कोणत्याही सदस्याची सरकारी नोकरी असेल तर त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही। मग PM आवास योजनेचे फायदे काय, तर यासोबतच कच्चा आणि तात्पुरत्या घरात राहणाऱ्या लोकांना या योजनेअंतर्गत कायमस्वरूपी घरे मिळण्यास मदत केली जाते। कोणत्याही सदस्याकडे जमीन असल्यास तो घर बांधण्यासाठी या योजनेद्वारे आर्थिक मदत घेऊ शकतो। मग PM आवास योजनेअंतर्गत 2.5 लाख रुपयापर्यंतचे अनुदान उपलब्ध आहे। सरकार कौटुंबिक उत्पन्न आणि कर्जाच्या आधारे कर्ज देते। मग अर्ज करताना या गोष्टी लक्षात ठेवा। मग PM आवास योजनेसाठी अर्ज करताना तुम्ही एकदा पात्रता तपासली पाहिजे। जर तुमचा या योजनेच्या पात्रतेमध्ये समावेश नसेल तर अर्ज केला तर तो अर्ज नाकारला जाईल। आम्ही तुम्हाला सांगतो की अनुदानाची रक्कम जाहीर होण्यापूर्वी PM आवास योजनेच्या लाभार्थ्यांची यादी जाहीर केली जाते। यानंतर सर्व काही बरोबर आढळले त्यानंतरच लाभार्थ्यांच्या योजनेची रक्कम मिळते। म्हणजे तुमचे नाव लाभार्थी यादीत समाविष्ट नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। मग कागदपत्रे कोणकोणती लागतात, तर या योजनेची लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, जातीचा दाखला, जन्म दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, मोबाईल क्रमांक, बँक खाते तपशील आणि पासपोर्ट आकाराचे 2 फोटो इत्यादी आवश्यक आहे। मग अर्ज प्रक्रिया कशी आहे, तर PM आवास योजनेसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज करता येतो। ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्रात म्हणजे CSC सेंटरमध्ये जावे लागेल। तुम्ही PM आवास योजनेच्या अधिकृत पोर्टलद्वारे सुद्धा ऑनलाईन अर्ज करू शकता।
मग सर्वप्रथम तुम्ही लक्षात ठेवा की केवळ आधार कार्ड असलेल्या उमेदवारच PMAY म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभासाठी अर्ज करू शकतो। मग ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुमचा आधार क्रमांक जवळ ठेवा आणि PMAY या पोर्टलला म्हणजेच PMAYMIS.gov.in येथे भेट द्या। मग होम पेजवर नागरिक मूल्यांकन म्हणजे सिटीजन असेसमेंट या टॅब अंतर्गत ऑनलाईन अर्ज करा आणि अप्लाय ऑनलाईन पर्यायावर क्लिक करा। आता तुम्हाला त्या 4 विभागांसाठी अर्ज करायचा आहे आणि त्यापैकी एक निवडायचा आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता आणि अर्ज केल्यानंतर तुम्ही जर त्यासाठी पात्र असेल तर तुमचं नाव या ठिकाणी यादीमध्ये येईल। यादीमध्ये आले तर तुम्हाला या योजनेचा फायदा मिळेल। त्यामुळे मित्रांनो, ही मुदत 31 डिसेंबर पर्यंतच आहे। त्यामुळे आपण सर्वांनी आणि आपल्या जवळच्या पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा फायदा घेऊन आपल्याला स्वतःचे घर मिळवा आणि या योजनेचा लाभ घ्या। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।